हाय फ्रेंड्स, कुक विथ सारिका करडे या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. रोज रोज तेच खाऊन कंटाळा आला असेल. चला मग आपण नवीन रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी तर 2 वाटी रवा घेतलेला आहे बारीक, 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आणि चवीपुरतं मीठ. हे मिश्रण आपण चांगल्या हाताच्या साहाय्याने मिक्स करून घेऊ, म्हणजे सगळे पीठ एकत्र होते. त्याच्यामध्ये 2 वाटी रव्याला 1 वाटी दही आपण टाकून घेऊया. तसे 3 वाटी झालेत, पण आपण 1च वाटी टाकायचं असतं आंबट नको म्हणून. कारण आपण रवा बनवताना सोडा वापरायचा, रव्याचा डोसा बनवताना सोड्याचा यूज नाही करणार. त्यामध्ये पाणी टाकून घेऊया आणि हे चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया. हे मिक्स झाल्यावरती आपण त्याच्यामध्ये 1 वाटी अजून पाणी ॲड करू शकतो. आपल्याला हे वाटण्यासाठी आपण करायचं पाणी आहे. अजून 1 वाटी आपण त्यामध्ये ॲड केलं आणि हाताच्या साहाय्याने मी छान असं फेटून घेते. कारण मस्त असं पीठ फुगलं जाईल हाताच्या साहाय्याने एकसारखं फेटत राहिल्यावरती. 3 ते 4 मिनटं आपण फेटत राहावं, कारण त्याचे जे गुठळ्या असतात आतमध्ये पाणी टाकल्यानंतर त्या फोडून घेऊन आपण मस्त असं मिश्रण मिक्स करून घ्या, जेणेकरून हे मिश्रण चांगल्याशा प्रकारे फुगतील व आपल्याला डोस्याला चांगली अशी जाळ येईल. या पिठाला एका मिक्सरच्या जारमध्ये आपण वाटून घेऊया. तीन ते 4 वेळा आपण हे फिरवून घेऊया. तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे, पण थोडंसं घट्ट आहे, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करू शकतो. ह्याच्यामध्ये थोडंसं पातळ केल्यामुळे डोसे चांगले जाळीदार होते. थोडं पाणी टाकून चांगलं फेटून घेऊया. त्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकून घेऊया. पीठ थोडंसं घट्ट आहे, त्यामुळे त्यावेळेस अर्धी वाटी घेतली आहे मी पाणी. आता हे पीठ आपण 10 ते 15 मिनटं असंच झाकून ठेवूया. पंधरा मिनटं होऊन गेलेले आहेत. पीठ आपलं बघ किती छान असं मिक्स झालेलं आहे. आता गॅसवरती त्यामध्ये तोपर्यंत मी हिरव्या मिरची एक कांदा चिरून बारीक चिरून टाकलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर, हे सगळं मिक्स करून घ्या. त्यामध्ये
एक टेबलस्पून जिरे. जिरे तुम्हाला आवडत असेल तर नक्की टाका, नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता. थोडीशी कोथिंबीर परत करून आपण थोडी टाकून घेऊया. मी गॅसवरती तवा गरम करायला ठेवते. आपला तवा गरम झाला की डोसे पटकन तयार होतात. तुम्ही तव्याला तूप किंवा तेल लावून करू शकता. मी इथं स्किप केलेलं आहे, ऑइल नको. हे मिश्रण आपण तव्यावरती टाकून घेऊया आणि ते पसरून घेऊया. तुम्हाला कसा आकार हवा आहे किंवा किती जाडीचा डोसा हवा आहे हे तुम्ही ठरवू शकता. मला अशा प्रमाणात डोसा मी बनवलेला आहे. डोसा एका साईडने छान असा भाजलेला आहे आणि त्याला छान अशा जाळ्या पण सुटलेल्या आहेत. दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घेऊयात आपण. हा डोसा छान असा खमंग भाजलेला आहे. एका प्लेटमध्ये काढून घ्या. असेच उरलेल्या पिठाचे डोसे बनवून घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान अशी जाळी सुटलेली आहे. त्याच्यामध्ये आपण सोडा बिलकुल टाकलेला नाही आहे. हा जो मसाला डोसा आहे तो शेंगदाण्याच्या चटणीबरोबर तुम्ही सर्व करू शकता. शेंगदाण्याची चटणीची रेसिपी मी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकलेली आहे, तर तुम्ही तिथे बघू शकता. आणि हो, अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.